तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण निघालो आश्वीच्या बाजारसाठी. आज होता सोमवारचा दिवस आणि जाता जाता शिपलापूर येथे आपण सद्गुरू संत बाळूमामा यांच्या पालखीचे दर्शनसुद्धा घेणार आहोत. पालखीचा मुक्काम शिपलापूर येथे होता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण पोहोचले शिपलापूर येथे, जेथे बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घ्यायचं होतं. परंतु झाले असे की त्यांची जे पालखी सोहळा आहे तो झाला होता रवाना आश्वीच्या दिशेने. तर आपण बघणार आहोत आपल्याला दर्शन होते की नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्यासमोरच बाळूमामा यांची पालखी जात आहे आणि आश्वी आणि शिपलापूर येथील भाविक भक्तांनी सुंदर असे डीजेच्या स्वरामध्ये त्यांचे नियोजन केले होते. आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशा भाविक भक्तांच्या गर्दीमध्ये त्यांची पुढील गावामध्ये प्रस्थान करण्यात येत आहेत. तर भाविक भक्तसुद्धा दर्शनाचा लाभ घेत आहे आणि इकडे डीजेची मिरवणूकसुद्धा चालू आहे. तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असे मिरवणुकीचे नियोजन शिपलापूर आणि आश्वीच्या ग्रामस्थांनी केले आहे. तर मित्रांनो, आम्हीसुद्धा पालखीचे दर्शन घेतले आणि निघालो आश्वीकडे, कारण आम्हाला करायचा होता सोमवारचा भाजी मार्केटमध्ये भाजीपाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही चाललो होतो आश्वीला आणि आश्वीमध्ये जाता जाताच आम्हाला मेंढी मातेचे सुद्धा दर्शन झाले. बाळूमामांचा सर्व मेंढी मातेचा कळप हा आश्वीच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि त्यांच्या पुढील पालखीचा मुक्काम हा आश्वी बुद्रुक येथे होणार आहे. तर भाविक भक्तांनी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. तुम्ही बघू शकता मेंढी मातेचे लोक दर्शन घेत आहेत आणि सुंदर असे दृश्य आपल्याला दिसत आहे. तर आपण निघालो आश्वीकडे. आश्वीकडे जाताना आपल्याला नदीच्या कडेलाच एक सुंदर असे शिव मंदिर आहे, तिथे सुद्धा दर्शन करायचे आहे. तिथे दर्शन करून आपण जाणार आहोत सोमवार बाजार भाजी मार्केटमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सुंदर असे शिव मंदिर आलेले आहे. हे आहे अमरेश्वर मंदिर. येथे महादेवाची खूप मोठी अशी पिंड आहे आणि आम्ही जाणार आहोत आता दर्शनासाठी. तर गाडी पार्क करून आता आपण निघालो दर्शनासाठी. मित्रांनो, दर्शन करून आता आपण पोहोचले भाजी मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता सुंदर असा सोमवारचा भाजी मार्केटचा हा बाजार असतो आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी आपली भाजी विकण्यासाठी येत असतात. तर तुम्ही बघू शकता आमच्या मॅडम घेत आहेत फ्रेश असा भाजीपाला आणि हे आपले मित्रच आहेत. मित्रांनो, सोमवार बाजारमध्ये फ्रेश आणि स्वस्त असा भाजीपाला मिळत असतो. दर आठवड्याला हा सोमवारचा बाजार भरत असतो. भाजीवाले दादा आपले मित्र असल्यामुळे त्यांनी आपल्याला पाजला सुंदर असा चहा. भाजीपाला करून आपण आता निघालो बाहेर आल्यानंतर आमच्या मॅडमनी घेतले संक्रांतीसाठी वाण आणि आता आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर मित्रांनो, भाजीपाला मार्केटमधून आपण आता निघालो आहे आपल्या घरी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता भव्य दिव्य असे पालखी सोहळ्याचे पुन्हा एकदा आपल्याला दर्शन झालेले आहेत. पालखी सोहळ्याचे सुंदर असे नियोजन आश्वी आणि शिपलापूर येथील ग्रामस्थांनी केले होते आणि आता आश्वीमध्ये पालखीचे आगमन झालेले आहे. बाळूमामा वैदेव वैदेव वैदे हो त्या
त्यानं मेंढ्या केल्या पैद व पैद व पैद पैद Mahesh. रुद्राचा अवतार थोरडो राहतो अदमापुरा उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. मित्रांनो, बाळूमामाच्या पालखीचे दर्शन करून आता आम्ही निघालो आहे घरी. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. जय शिवराय.